नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी निखिल. आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रश्नपत्रिकेचे GK आणि चालू घडामोडी बघणार आहोत. तर एकाच व्हिडिओमध्ये एकत्र करून आपण पाहत आहोत. पहिला प्रश्न बघा, 3 नंबरचा, ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई. हे ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम आहे. पुढचा प्रश्न बघूया, 6 नंबर, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केला होता? तर याचं उत्तर होतं B, 20 मार्च 1927. लक्षात ठेवायचं आहे. आपण सेट A बघतोय. पुढचा प्रश्न बघा, टोकियो ऑलिम्पिक 2020 पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे? तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक C, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पुढचा प्रश्न घ्या, 11, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक A, तापी. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर केसरीचे कोण होते? गोपाळ गणेश आगरकर, जी आगरकर. पुढचा प्रश्न घ्या, GK मधील, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, मायोपिया. पुढचा प्रश्न घ्या, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमीबद्दल नमूद केलं आहे. कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक D, अनुच्छेद 21. पुढचा प्रश्न, GK मधील, सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे CJI कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, NV रामन. पुढचा प्रश्न घ्या, सध्या भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत? त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक D, विवेक चौधरी. विवेक चौधरी आहे. मित्रांनो, जस्ट मी इंस्टाग्रामला टाकला होता, टेलिग्रामला टाकला होता, त्यामध्ये विवेक चौधरी हे एडिट करून टाकलेलं होतं. 28, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुठले पदक जिंकले? त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक C, कांस्य पदक. मित्रांनो, त्यांनी कांस्य पदकाची कमाई केलेली आहे. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? ऑप्शन A, रक्ताचे शुद्धीकरण. रक्ताचे शुद्धीकरण हे महत्त्वाचे काम आहे. बरेच जण चुकले असतील त्यामध्ये. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो? त्याचं उत्तर येतं D, 2 ऑक्टोबर. गांधीजी जयंती निमित्त आपण काय करतो? जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न घ्या, GKचा 41 नंबर, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कस्तुरी मांजर हा प्रश्न रिपीटेड आहे, भरपूर वेळा विचारलेला आहे. त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक A, रायगड. पांढरे केस, मराठी ग्रामर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. अर्धा मुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर 45चं उत्तर येतं B, अंशाभ्यस्त. हे 46 बघा, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 46चं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक D, 1972. मित्रांनो, बरोबर करून चुकीचं केलं. मित्रांनो, याला म्हणतात सिली मिस्टेक. सिली मिस्टेक करायचं नाही मित्रांनो. जेव्हा तुम्हाला वाटतं योग्य उत्तर, पहिल्यांदा जेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश येतो, जेव्हा तुमच्या मनामध्ये पहिलाच जे वाक्य वाटतं तेच बरोबर असतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही तिसरीकडे गोल करायला जाऊ नका. यामधून सिली मिस्टेक होत असतात. सिली मिस्टेक टाळा मित्रांनो. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे, सिली मिस्टेकमुळे बरेच जण बाहेर बसलेले आहेत, भरती झालेले नाहीत. 1829 सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिंग. हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार, मित्रांनो, फक्त अधिकार हा राष्ट्रपतीलाच आहे. संयुक्त सभेचा अध्यक्ष पण तेच असतात. 58 GKचे प्रश्न बघूयात आपण. रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? याचं उत्तर आहे B,
NH66. पुढचा प्रश्न GK मधील बघूया आपण. GK मराठी पण यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊयात किंवा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मराठी आपण घेऊयात. 75 नंबर शेवटी मिळाला आपल्याला GKचा एक प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते? तर मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना वाटतं महाराष्ट्र, परंतु हे महाराष्ट्र उत्तर नसून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालवरून ते घटना समितीवर निवडून गेले होते. 80 नंबरचा प्रश्न. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहेत? तर याचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक C, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. मित्रांनो हे लक्षात ठेवायचं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. रायगड, पालघर आणि जे आत्ता झालेले सर्व प्रश्न आहेत ते रत्नागिरीचा. यामध्ये GKचे जे प्रश्न आहेत ते क्वालिटी प्रश्न विचारतात, क्वालिटी. त्यामुळे मी याची सगळी योग्य उत्तरे थांबवलेत आणि ॲन्सर की आल्याचे उत्तरे सांगितलेले नाहीत. तर बघूयात 82 नंबरचा. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक C, 6. याचं योग्य उत्तर आहे. तर कोणत्या कोणत्या राज्याचे लागतात बघूयात आपण. पहिलं जे येतं आंध्र प्रदेश लागतो, परंतु आता कोणतं लागतं ते तेलंगणा. तेलंगणा झालं. 2 नंबर गुजरात. 3 नंबर मध्य प्रदेश. 4 नंबर गोवा. 5 नंबर छत्तीसगड. छत्तीसगडसुद्धा आपल्याच राज्याला लागतं आणि जे आहे ते एक केंद्रशासित प्रदेश आहे, ते सुद्धा आपल्या राज्याला लागतं. ते कोणतं आहे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. मी तुम्हाला 5 सांगितले आहेत, तुम्ही एक फक्त कमेंट करून सांगायचं आहे की कोणतं राज्य आपल्या ह्या व्यतिरिक्त आपल्या राज्याला सीमेला जोडून लागतं. 6वं आहे कर्नाटक. मित्रांनो कर्नाटक लागतं. 6 झाले, 6 राज्य झाले, परंतु एक केंद्रशासित प्रदेश आहे ते आपल्या राज्याच्या सीमेला जोडून लागतं. तर ते कोणतं आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे बघा 89 आहे. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, 1 मे 1962. 1962ला पंचायत राज व्यवस्था अंमलात आली. पुढचा प्रश्न 92. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? भारतीय राज्यघटना विचारलाय. अंमलात आली ती 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. सर्वांना माहिती आहे याचं उत्तर, परंतु बरेच जण सिली मिस्टेक करून बसले असतील. तर तुमचं सिली मिस्टेक झाले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. 94. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, इंटरनॅशनल लिटरसी डे दरवर्षी खालीलपैकी कुठल्या दिवशी साजरा केला जातो? तर 94चं उत्तर येतो ऑप्शन क्रमांक C, 8 सप्टेंबरला आपण साक्षरता दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न बघा. पीत क्रांती महत्त्वाचा आहे. क्रांती मी तुम्हाला बोललो होतो, क्रांतीबद्दल एखादा नाही 100% प्रश्न येतो म्हणजे येतोच. तुम्ही सर्व क्रांत्या पाठ पाहिजे. पीत क्रांती हे तेलबिया आहे. सोपं आहे मित्रांनो, जास्त काही अवघड नाही आहे. तर मित्रांनो या होत्या रायगडमधील GKचे सर्व प्रश्न. आता पुढची प्रश्नपत्रिका बघूया. रत्नागिरीची प्रश्नपत्रिका पाहूयात. तर मित्रांनो ही आहे रत्नागिरीची अत्यंत हार्ड प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. याची मेरिट लिस्ट ते 80 ते 85 दरम्यानच लागेल, त्याच्यावरती लागणार नाही. कारण यामध्ये जे प्रश्न आहेत ते क्वालिटीचे प्रश्न आहेत. तुम्ही प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा प्रश्नपत्रिकाचं मालिका आहे ती A आहे. A नुसार आपण उत्तरे बघूया त्याची. मित्रांनो मराठी ग्रामरचे जे प्रश्न आहेत ते आपण संध्याकाळी अपलोड करूयात. सकाळी मी तुम्हाला हे प्रश्नपत्रिका दिले, आता ती पहा. तुम्हाला संध्याकाळी फक्त याचे मराठी जे आहे ते मराठी क्वालिटीचे विचारले, सर्व मराठीचे आहेत ते हार्ड विचारलेले आहेत. तर ते सर्व आपण मराठी ग्रामर यामध्ये बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता सध्या जे आहे GK ते GK पाहूयात. बघूयात GK 26 नंबरपासून स्टार्ट झालं आहे GK. तर बघा डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे.
27 खालीलपैकी कुठली आहे वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही असं विचारलं आहे. नॅशनल एड्स इन्स्टिट्यूट आहे. नॅशनल ड्रग लॅबोरेटरी म्हणजे ड्रग रिसर्च लॅबोरेटरी आहे. कृत्रिम अवयव केंद्र हे कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही संस्था पुण्यामध्ये नाही तर ही संस्था कुठे आहे मुंबई येथे ही संस्था आहे. लक्षात घ्यायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की ही संस्था कोठे आहे. मस्त प्रश्न विचारला मित्रांनो हा सुद्धा. बघा 28 आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अभ्रक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995-96 पासून एक योजना राबवली जात आहे. त्या योजनेचे नाव काय विचारलं आहे. आत्तापर्यंत 15 जिल्ह्यात 95-96 पासून जे करत आहेत तर त्यांच्यासाठी कोणती योजना आहे जी राबवली जाते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवसंजीवनी योजना. लक्षात घ्यायचं मित्रांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व क्वालिटीचे प्रश्न यामध्ये आहेत. नवसंजीवनी योजना आहे. पुढचा प्रश्न लालबाग गार्डन, लालगड पॅलेस, शालिमार बाग आणि माउंट गिरनार हे जोड्या लावण्यामध्ये विचार आहेत तर जोड्या मी तुम्हाला लावून दाखवतोय. तर बघा मित्रांनो पहिल्याचं याचं उत्तर तर बी. पहिल्याचं तर 2 कर्नाटक. लालबाग कुठे आहे कर्नाटकमध्ये आहे. लालगड पॅलेस हे राजस्थानमध्ये आहे. तर शालिमार बाग हे काश्मीरमध्ये आहे आणि माउंट गिरनार हे गुजरातमध्ये आहे. भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते. भारतातील एकमेव नदी आहे ती कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते. त्याचं उत्तर तर ए मही ही नदी आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा रीट ऑफ मॅमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत. त्याचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक डी घटनात्मक दाद मागण्याचा हक्क. पुढचा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषविते. तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 32 नंबर ऑप्शन क्रमांक सी लोकसभेचे सभापती. मी तुम्हाला मागेच प्रश्न विचारला होता की लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे म्हणजे जी बैठक कोण बोलावतं कोणाला अधिकार आहे तर राष्ट्रपतीला अधिकार आहे. तर त्याचे अध्यक्षपद हे आहेत कोण लोकसभेचे सभापती. लक्षात घ्यायचं आहे. मी तुम्हाला बोललो होतो चुकून की राष्ट्रपती आहे पण मित्रांनो राष्ट्रपती नाही तर लोकसभेचे सभापती हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात. ते पदसिद्ध असतात. 33 बघा नोवाक जोकोविच टेनिसमध्ये कुठल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्बिया. नोवाक जोकोविक हे सर्बिया देशातील आहेत. 34 भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक कोणते. त्याचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक डी गुवाहाटी. मित्रांनो गुवाहाटी याचा हा प्रश्न आपण टेस्ट सिरीजमध्ये घेतला होता. टेस्ट सिरीजमधील आपला प्रश्न आहे. पुढे विचारले पुन्हा एकदा जोड्या लावा. 35 खालील योग्य जोड्या लावा. तर बघूयात. बघा अंजना पळशी हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. गिरणा नाशिक जिल्ह्यातील आहे. मोरणा हे अकोला जिल्ह्यातील आहे आणि बाणगंगा जे आहे ते पुणे जिल्ह्यातील आहे. लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचं विचारलं आहे. मी तुम्हाला बोललो आहे की रत्नागिरीची क्वालिटीची प्रश्नपत्रिका आहे. 36 रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे. सर्वात योग्य पर्याय आहे 237. 237 हे अत्यंत योग्य पर्याय आहे. सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्याची सीमा लागलेली आहे समुद्र किनाऱ्याला. बघूया पुढचा प्रश्न. 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला. त्याचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमानुसार लावायचा आहे. उतरत्या क्रमानुसार म्हटलं आहे तर 38 इथं ऑप्शन क्रमांक बी 3142 म्हणजे पहिल्यांदा येतं विहीर सर्वात जास्त आहे 59% ते 60% हे विहीरवरती आहे. नंतर दुसरे आहे ते सरकारी कालवे. नंतर आहे चौथं तलाव. नंतर आहे जे खाजगी कालवे. हे याप्रमाणे उतरता क्रम आहे. पुढचा बघा 39 कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले. तर उत्तर आहे तर 39
सी रयतवारी. रयतवारी या पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचे आपल्या मालक बनले होते. 40 बघा, खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे? त्याचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक डी, कोळंबी हा मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीचा महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, व्यवस्थित नीट बघा. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला होता? असा प्रश्न विचारला आहे रॉयल इंडियन नेव्हीने 41. बी, तलवार मुंबई येथे मोठा संप पुकारला होता 18 फेब्रुवारीला. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही? तर संविधानिक दर्जा नसणारे एकमेव आहे ते म्हणजे मानवी हक्क आयोग. याला संविधानिक दर्जा नाही. हे 1993ला भारतात स्थापन झालेले आहे. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? अधिकृत भाषा म्हणजे ज्या भाषेला अधिकृत दर्जा मिळतो, अभिजात दर्जा मिळतो, त्या भाषेला काय म्हणतात? अधिकृत भाषा. तर याचं उत्तर तर ऑप्शन क्रमांक सी, मारवाडी. मारवाडी ही भाषा अजूनही अधिकृत भाषा नाही. मराठी आहे, सिंधी आहे, संताली आहे. 44 बघा, रिझर्व्ह बँकेजवळील व्यावसायिक बँकांना ठेवींना लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय? किमान रोख राखीव निधी म्हणजे तुम्हाला हा इकॉनॉमिक्समधला प्रश्न विचारला आहे, तर याचं उत्तर तर CRR. CRR. पुढचा प्रश्न, स्वयंसहाय्यता गटांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. स्वयंसहाय्यता पहिला बघा काय आहे, गटामार्फत स्थानिक स्तरावर आर्थिक उद्योग सुरू केले जातात. प्रत्येक गटात 25 ते 30 सदस्य असतात. गटात केवळ सामाजिकदृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फक्त एक बरोबर. फक्त एक बरोबर, एक नंबरचा बरोबर आहे, बाकी हे दोन काय आहे ते चुकीचे आहेत. गटामार्फत स्थानिक स्तरावर आर्थिक उद्योग सुरू केले जातात. MPSC लेवलची प्रश्नपत्रिका इथे विचारलेली आहे. 46 खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? त्याचं उत्तर तर ऑब्विसली ऑप्शन क्रमांक बी, आंबोली. पुढचा प्रश्न 47 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते? हा प्रश्न विचारला मित्रांनो 2 वेळा विचारला आतापर्यंत, फक्त 2 वेळा. जे हार्ड प्रश्नपत्रिका आहे त्यामध्येच फक्त विचारला आहे. त्याचं उत्तर येतं तोक्ते. सोलापूर शहरला हा प्रश्न विचारला होता. तोक्ते याचं उत्तर आहे. फक्त यामध्ये काय चेंज झाला आहे किंवा सप्टेंबरच्या अखेरीस 2021 मध्ये कोणते चक्रीवादळ आले आणि त्याचं नाव काय होतं असं विचारलं होतं सोलापूर शहरला. तर त्याला नाव होतं गुलाब. फक्त आपल्याला इथे काय विचारलं आहे 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव असं विचारलं आहे. त्याचं उत्तर आहे तोक्ते. 48 महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? त्याचं उत्तर येतं आत्मवृत्त हे आहे त्यांचे नाव. पुढचा प्रश्न बघा 1906च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनात ए राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायन केले. ब संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. क मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला. ड बॅरिस्टर जीना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले. त्याचं उत्तर तो ऑप्शन क्रमांक सी येतं. सी, ब आणि क म्हणजे फक्त ब आणि क हे उत्तर बरोबर आहेत. बघा काय आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला आणि क म्हणजे काय, मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला. कधी? 1906च्या अधिवेशनामध्ये. पुढचा प्रश्न घ्या, वीर सावरकर यांनी किती वेळा कोठडी झाली होती? वीर सावरकर यांना किती वेळा कोठडी झाली आहे? ऑप्शन क्रमांक डी आहे बघा उत्तर. 2 जन्मठेपची शिक्षा आणि 50 वर्ष कैद अशी त्यांना 2 वेळा कोठडी झाली होती. तर मित्रांनो हे होते GKचे. मित्रांनो रत्नागिरीची जी आहे ते 25-25-25च्या सेटने विचारलेली आहे आणि क्वालिटीची प्रश्नपत्रिका विचारली आहे. याची तुम्हाला मी सांगतोय 100% 100% मेरिट ही 80च्या आसपासच लागेल. 90+ किंवा 85+ सुद्धा जाणार नाही ओपनची.
तर रत्नागिरीची संपली. आता पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात. पालघरचे संपूर्ण उत्तरे आपण बघितलेत. यामध्ये फक्त आपण बघूयात जी केचे जेवढे काही प्रश्न आहेत पालघरचे ते सर्व आपण जी केचे प्रश्न बघूयात. ही सुद्धा सेट एची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे सेट ए नुसार आपण उत्तरे बघूयात. पहिला प्रश्न बघा काय आहे, क्षयरोगाचे कारण काय असते? त्याचं उत्तर आहे बॅक्टेरिया. पुढचा प्रश्न फक्त जी के बघूयात आपण. 13 नंबर बघा, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? मित्रांनो, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करणे हे आपले काय आहे, अधिकार आहे का कर्तव्य आहे? मित्रांनो, कर्तव्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. सोपी प्रश्नपत्रिका आहे ही. फक्त 2 प्रश्नपत्रिका जे होते ते रायगड आणि रत्नागिरी थोडीशी टफ होते. 15 बघा, दास कॅपिटल कोणी लिहिला? कार्ल मार्क्स. पुढचा प्रश्न बघूया जी के मधील. मॅथ्स आणि मराठीचे भरपूर प्रश्न आहेत. मॅथ्स आणि मराठीचा मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी नक्की अपलोड करेन. पुढचा बघा प्रश्न, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, बघूया. अडणीवरचा शंख असणे म्हणजे काय? निरुपयोगी असणे. दर्पण हे 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? तर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न, जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला? त्याचं उत्तर तो ऑप्शन क्रमांक डी 1906-7 मध्ये त्यांनी पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केलेला होता. पुढचा प्रश्न बघा, आणि सर्व प्रश्न मित्रांनो आन्सर की नुसार बघतोय, त्यामुळे चुकीचं असं काहीही नाही आहे यामध्ये. पुढचा प्रश्न घ्या 29, समुद्र सपाटीपासून जसे वर जावे तसा हवेच्या दाबामध्ये काय फरक पडतो? हवेचा दाब काय होत असतो? कमी होत असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कमी होतो. शेतकऱ्याचे आसूड हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. पुढचा प्रश्न 35 बघा, स्थायू पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थेला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे सी, संप्लवन. संप्लवनचे उदाहरण तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं आहे, डांबराच्या गोळ्या किंवा जे आपण कापूर म्हणतो ते कापूर. पुढचा प्रश्न बघूया, हा पण मस्त प्रश्न आहे. कुंभाड रचने म्हणजे काय? कुंभाड रचने म्हणजे खोटा आरोप करणे म्हणजेच कुंभाड रचने. पुढचा प्रश्न बघूया, चिल्लीपिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर चिल्लीपिल्ली 38 ऑप्शन क्रमांक बी, तामिळ. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहेत? त्याचं उत्तर तो ऑप्शन क्रमांक डी, नीरज चोप्रा. पुढचा, जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? मित्रांनो, हा प्रश्न वारंवार येतो, आपल्या टेस्ट सिरीजमधला सुद्धा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र सिंह यांना जलपुरुष आपण म्हणतो. पुढचा प्रश्न घ्या, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? तर याचं उत्तर आहे अजित डोवाल. त्या समोरचा प्रश्न बघा काय आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे व्योमेश चंद्र बॅनर्जी. हे सर्वांना माहिती आहे, सोपा प्रश्न आहे. गांधीजींचा चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 59 ऑप्शन क्रमांक बी, 1917. पुढचा प्रश्न 62, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? त्याचं उत्तर आहे सिंधू. पुढचा प्रश्न घ्या, जी के मधील 73 नंबरचा बघा, संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती? त्याचं उत्तर आहे अमरवेल. अमरवेल ही काय आहे? संपूर्ण परजीवी आहे. निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती खालपैकी कोणत्या कलमान्वये केली जाते? त्याचं उत्तर तो ऑप्शन क्रमांक सी, 324. पुढचा प्रश्न बघूया, जी के मधील वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट. एक पेशीय सजीव कोणता? एक पेशीय विचारलंय तर फक्त एक पेशीय सजीव असलेला कोणता? ऑप्शन क्रमांक सी, अमिबा. सोपा प्रश्न विचारलाय, मिथेन गॅसचे
रेणुसूत्र काय आहे? त्याचं उत्तर तर CH4. CH4 याचं योग्य उत्तर आहे 86चं ऑप्शन क्रमांक बी. सर्वयोग्य दाता ओ हे सर्वयोग्य रक्तगट आहे. तुमचा कोणता रक्तगट आहे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. माझा O रक्तगट आहे. O पॉझिटिव्ह हा माझा रक्तगट आहे. 91 मूळदूस हा विकार कोणत्या जीवसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन क्रमांक डी. कुतुब मिनारची उंची किती आहे? ऑप्शन क्रमांक ए 73. 92चं ऑप्शन क्रमांक येतं. 93चं आपण बघूया. 93चं उत्तर बघूयात एखादा. 93चं उत्तर येतं ए 93च येतं. वा हे माझ्याकडून थोडंसं चुकलं होतं. तर याचं उत्तर येतं हर्षदर्शक. हर्षदर्शक हे उत्तर आहे. वा. पुढचा प्रश्न बघूया समोरचा. कार्बनची अणुअंक किती आहे? कार्बनचा अणुअंक आहे C6. त्याचं उत्तर येतं 6. तर त्याने या होत्या 3 प्रश्नपत्रिका. आत्तापर्यंत झालेल्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत तर त्याची तुम्हाला प्रिंट हवी असेल, PDF हवी असेल तर तुम्हाला मिशन पोलीस भरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळतं. मिशन पोलीस 2021 म्हणून तुम्ही टेलिग्रामवरती या पद्धतीने सर्च करायचं आहे. जर तुम्हाला नाही जमलं सर्च करायला तर तुम्ही काय करायचं आहे 86 68 32 59 23 हे माझं टेलिग्रामचा नंबर आहे. टेलिग्रामच्या या नंबरला तुम्ही जॉईन टेलिग्राम असा मेसेज केलात तर तुम्हाला मी त्याची लिंक देईल टेलिग्राम चॅनलची. किंवा सगळ्यात सोपं आणि मस्त उपाय म्हणजे टेलिग्रामची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता.